वेलकम टू संध्याज लाईफ इन मराठी स्टाईल। तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आजचा आहे एक नवीन व्लॉग, नवीन व्हिडिओ। तर आजचा व्हिडिओ आहे कशा बाबतीत? तर आजचा व्हिडिओ आहे जान्हवी बाबतीत। तर सांग माही सगळ्यांना, आज जान्हवी किती महिन्यांची झाली ते? तर आज जान्हवी पूर्ण 2 महिन्यांची कंप्लीट झाली। येस, आज जान्हवी पूर्ण 2 महिन्यांची कंप्लीट झालेली आहे। तर आपण 2 मंथ्सचं तिचं डेकोरेशन करणार आहोत। इथे मी सजावटीसाठी 2 प्रकारची झेंडू घेतलेली आहे आणि पांढरी शेवंती घेतलेली आहे। इथे मी दिवाळी थीम बनवत असल्यामुळे काही स्टिकर्स तुम्हाला दिसतील, ज्याच्यात फुलबाजा, बॉम्ब, रॉकेट असं आहे। यामध्ये काही फराळाचे पण स्टिकर्स आहेत, ज्याच्यात लाडू आहे, चकली आहे आणि प्लस मी दिव्यांचं पण एक स्टिकर्स घेतलेला आहे, जो एक 10चा सेट आहे। पण त्यांची इमेज डाउनलोड करून त्याची तुम्ही कलर झेरॉक्स कॉपी काढून आणू शकता आणि अशा शेपमध्ये कट करू शकतात। तर आपण असं तयारी केलेली आहे। ही अगदी शॉर्ट अँड स्वीट तयारी आहे। तुमच्याकडे काहीही नसेल तर हे करून तुम्ही स्वस्तात मस्त पटकन काहीतरी छान थीमचं डेकोरेशन करू शकता। सर्वात प्रथम माही इथे झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या काढून घेते आहे आणि त्याची सजावट मी कशी करणार हे तुम्ही पुढे बघालच। इथे मी बेडशीटवर एक छान लाईट येलो कलरचा कपडा अंथरलेला। कपडा तुम्ही स्वच्छ धुवून इस्त्री करून घ्या, म्हणजे त्याच्यावरच्या गुड्या दिसणार नाही आणि फोटोज पण छान येतील। आणि मी इथे सजावटीसाठी गुलाबाच्या पाकळ्या काढून घेत आहे। आता एक एक गुलाबाची पाकळी घेऊन मी ती पूर्ण कपड्याच्या कडेला ठेवून एक स्क्वेअर बनवून घेणार आहे। फोटोशूट करताना याचा लुक खूप सुंदर येतो, तुम्ही नक्की ट्राय करा। इथे माही पण खूप एक्साइटेड आहे आणि ती पण मला मदत करते आहे। इथे मला एक गोष्ट मेन्शन करायची आहे की गुलाबाच्या पाकळ्या घेताना फ्रेश आणि टवटवीत आणि कुठेही कट्स नसलेल्या घ्याव्यात, त्याच्याने फोटो अगदी छान आणि सुरेख येतात। इथे माझा गुलाबाच्या पाकळ्यांचा स्क्वेअर तयार झालेला आहे आणि आता मी झेंडूच्या फुलांचं डेकोरेशन करत आहे। बघा किती मस्त आहे ना। इथे तुम्ही बघा, आपलं साइड डेकोरेशन अगदी तयार आहे आणि खूप सुंदर दिसतंय। आता इथे आम्ही फराळाचे आणि फटाक्यांचे स्टिकर्स लावलेले आहेत आणि मस्त डेकोरेट केलेलं आहे। छान दिसतंय ना। इथे जो आम्ही 2 आकडा बनवणार आहोत तो बनवणार आहोत अनारसेचा, जे गरम गरम केलेले आहेत। सो अनारसेचे आपण 2 बनवूया। ओकेला, तर मग बघा तुम्ही मी कसा बनवते। इथे मी न्यूजपेपर 2 आकड्याच्या शेपमध्ये कट करून घेतलेला आहे आणि त्यावर एक एक अनारसे ठेवत आहे आणि जिथून जिथून थोडाफार पेपर दिसतोय तर तिथे मी फुलांच्या पाकळ्या ठेवत आहे, त्यामुळे ते अजून सुंदर आणि रेखीव दिसतं। आता इथे माझं फोटोशूटसाठी डेकोरेशन कंप्लीट झालेलं आहे।